घर नसलेल्या गरजू लोकांना आणि बांधकाम कामगारांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देणारी प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत चांगली आहे, असं मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यात ही योजना राबवत असताना आपल्याकडून जे काही शक्य आहे ते सहकार्य केलं जाईल, असं आश्वासनही खासदार विशाल पाटील यांनी दिलं आहे. विकास कामांच्या प्रत्येक कार्यक्रमात खासदार विशाल पाटील हे हजर असतात. याचा अर्थ ते भाजपमध्ये येणार आहेत असा कोणी अर्थ काढू नये, असं वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. खासगी भागीदारीतील प्रकल्पांतर्गत सांगली जिल्ह्यातील पहिल्या भीमपलास टॉवर्स प्रकल्पाचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मिरजमध्ये हस्तांतरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. आपल्या सगळ्यांना ही घरं मिळण्याच्या बरोबरीने मोदींची जबाबदारी आहेच अपलिफ्टमेंट, आपल्याला वर आणण्याची. आपली पण जबाबदारी आहे देशाला अपलिफ्ट करण्याची, देशाला वर आणण्याची. तर हे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा ज्या आहेत, चांगलं शिक्षण, चांगले रस्ते, यासाठी आम्ही सगळेजण बांधील आहोत. आम्ही सगळे पक्ष निवडणूक ही 1 महिन्यापुरतीच असते. खूप एकमेकाला शिव्या घालायच्या असतात, तू कसा वाईट मी कसा चांगला म्हणायचा असतो. एक म्हण आहे, जगात चांगले 2, तू आणि मी, त्यातले त्यात मी, असं निवडणुकीत म्हणायचं असतं. पण निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र काम करायचं असतं. आणि त्यामुळे विशाल दादा जवळजवळ सगळ्याच अशा कार्यक्रमाच्या स्टेजवर आहेत. त्याचा अर्थ पत्रकारांनी असं कळू नये की ते बीजेपीच्या जवळच चाललेले आहे. त्याचा अर्थ असा कळावा की त्यांना हे सूत्र कळलं. कोण असलं ते हसण्यामध्ये त्यांनी यावं असं असणं आहे, न यावं असं असणं आहे. तर आम्ही सगळेजण एकत्र काम करतो. त्यामुळे या घरासाठी शुभेच्छा. विशालदादांना अपील केलं. विशालदादांना अपील यासाठी केलं की वसंतदादांचे नातू आहेत, खूप जमिनी पडून आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारच्या गरिबांच्या घरांसाठी देऊ शकतील. तिकडे सुधीर दादा पण बसलेले आहेत, की ज्यांचं लंडनला PNGचं शोरूम आहे. अशा सगळ्यांनी हा जो त्याच्यावर पडणारा 2-3 लाखाचा भार आहे, 4 लाखाचा भार आहे, किंवा इथे 6 लाखाचा भार आहे, म्हणजे सरकारने दिल्यानंतरही 6 लाखाचा भार आहे. तो जर लँड स्वस्त दिल्या, प्रॉफिटेबिलिटी नफा कमी ठेवला आणि तो नफा हा सर्वसामान्य माणसाकडे कन्वर्ट केला, किमान त्याचं जे कर्ज आहे त्याचा व्याजाचा पोर्शन उचलला, त्याला स्वस्त दराने व्याज दिलं, असे खूप त्याच्यात कॉम्पोनंट निर्माण करता येतील. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये सांगलीमध्ये जी नवीन स्कीम तयार होईल त्याच्यामध्ये हा 6 लाखाचा पोर्शन 4 लाखावर 3 लाखावर कसा येईल असं आम्ही सगळे म्हणून प्रयत्न करू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रधानमंत्री योजना 1 मधला हा प्रकल्प अत्यंत छानपणे केलेलाच आहे. आणि आता प्रधानमंत्री 2 मध्ये टार्गेट वाढलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मध्ये 10 पट टार्गेट आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्ही जरी त्या ठिकाणी सत्तेत सामील नसलो तरी कौतुकच केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात घर बांधायला मदत द्यायचं नियोजन केलं, योजना राबवली. आमची मागणी होती की ते 2.5 लाखाचं आणि ग्रामीणचं 1,20,000 25,000ची रक्कम थोडी वाढवावी. जरी वाढली नसेल तरी मोठ्या प्रमाणात घरं क्वांटिटी वाढवली आहे, तो निधी असा केलेला आहे. त्यातनं मोठी घरं निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातच मला वाटतं जवळजवळ 20 लाख घरांचं टार्गेट ग्रामीणमध्ये आणि शहरीमध्ये मला वाटतं 8-10 लाखाचं घ्यायचं नियोजन परवाच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा केलेलं आहे. आणि त्यात काही अडचणी पुढे येत असताना दादा तुम्ही मान्य केलं पाहिजे की हे शक्य झालं, एवढी मोठी रक्कम प्रत्येक बेनिफिशियरला देता आली नसती तर भाऊंनी आता सांगितलं कामगार मंत्रालयामार्फत खूप मोठं सहकार्य झालं. 2 लाख ही खूप मोठी मदत असते आणि 2 लाखाची मदत भाऊंनी दिली म्हणून ह्या ठिकाणी लोक घरं घेऊ शकले. शहरात खूप लोक इच्छुक आहेत, मात्र यादी बनत असताना घर बांधताना प्रत्यक्ष 8-10 लाखाच्या घर बनत नाही, म्हणून ती यादी फायनल स्टेजवर असतो पण जवळजवळ 90% गळते, कारण वरचे पैसे द्यायला नसतात. आणि मग तुम्ही बोलला की कुठला डेव्हलपर करत असतील आणि काही स्वस्तात करत असेल, जमीन स्वस्तात देत असेल, त्या बाबतीत सुद्धा आम्ही निश्चित प्रयत्न करू. असे काही लोक पुढे आले. मात्र भाऊ त्यावेळी पालकमंत्री होते, कामगार मंत्री आहेत, ती जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे पुढच्या प्रोजेक्टला हे 2 लाख 3 लाख तर तुमची PMAच्या 2.5 वरनं 50,000 वाढलेले 2 लाखाचे कामगार 3 लाख कशी देता येतील. म्हणजे येणाऱ्या घरात कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढत चाललेली आहे, स्टील वाढत चाललेलं आहे, सिमेंट वाढत चाललेलं आहे. पण हे संयुक्त केलं तर कुठेतरी सिमेंट स्टील एकत्र प्रोजेक्ट म्हणून घेता येते.